अशी बातमी आपण पाहूयात। सोने चांदीच्या दरामध्ये आता पुन्हा एकदा घसरण झाली आहे। सोनं 4,500 रुपयांनी घसरलंय, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 11,000 रुपयांची घसरण झालेली आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। कॅबिनेटमध्ये घातला शिंदेंचा अपमान, सीएमकडे शिवसेना मंत्र्यांची तक्रार, विरोधकांकडून विनाकारण राजकारण, नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नसल्यामुळे शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये तीव्र आक्षेप घेतलाय। विरोधक या मुद्द्यावरून विनाकारण राजकारण करत असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली। यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत, सुर्ला, गोदनी, केगाव परिसरामध्ये 3 रिश्टर स्केल नोंद, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यामध्ये 3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीती पसरली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। वंचित 6 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफी, 2017 आणि 2019च्या प्रलंबित कर्जमाफीला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, 1,400 कोटींना मान्यता, जास्तीचा निधी लागणार। राज्य सरकारने 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या सुमारे 5,90,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय। यासाठी मंत्रिमंडळाने तब्बल 1,400 कोटी रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक भाराला मंजुरी दिलेली आहे। धान खरेदी उद्दिष्ट 29.5 लाख क्विंटलची वाढ, केंद्र शासनाची राज्याला अतिरिक्त खरेदीला मंजुरी, उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामातील धान खरेदीच्या उद्दिष्टामध्ये 29.5 लाख क्विंटलची अतिरिक्त वाढ मंजूर केली आणि या निर्णयामुळे राज्यातील एकूण धान खरेदीचे उद्दिष्ट 89 लाख क्विंटलवर पोहोचले असून उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। घराघरातील हस्तलेखित जुन्या पोथ्यांचं होणार डिजिटलायझेशन, ज्ञान भारतम अभियानामध्ये केंद्र सरकारची हर घर दस्तक मोहीम सुरू। भारताचा ऐतिहासिक ज्ञान वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ज्ञान भारतम अंतर्गत हर घर दस्तक मोहीम सुरू केली आहे। याद्वारे देशातील सुमारे 1 कोटी दुर्मिळ हस्तलिखितांचं आणि पोथ्यांचं मोबाईल ॲपच्या माध्यमातून जागेवर स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन केलं जाईल। मंत्रालयातील कामे जलद होणार, विभागांची संख्या 33 वरून 45 वर। कामकाजाची पूर्वरचना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब। सहकार्याचे विभाजन, कृषी आणि पदोम तसेच परिवहन, राजशिष्टाचार हे विभाग स्वतंत्र झालेत। ओमानहून गुजरातपर्यंत थेट गॅस आणण्याची भारताची तयारी, 3000 मीटर खोलीच्या अभियांत्रिकी आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारी कंपन्या सज्ज। मध्य पूर्वेतील वाढत्या संकटामुळे भारताने ओमान ते गुजरात दरम्यानमध्ये समुद्राखालून गॅस पाईपलाईन टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पुन्हा विचार सुरू केलाय। 3000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर हे आव्हानात्मक काम करण्यासाठी गेल आणि IOC सारख्या सरकारी कंपन्यांवर व्यवहाराचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवली। सलग दुसऱ्या दिवशीही नापेडची कांदा खरेदी ठप्प, लासलगावसह अन्य बाजार समितींमधील स्थिती। नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह 18 बाजार समित्यांमध्ये नापेडची कांदा खरेदी प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे सलग दुसऱ्या दिवशी देखील पूर्णपणे ठप्प राहिली। खरेदीची किचकट प्रक्रिया आणि नियोजनाच्या अभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून आलाय। महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा, मान्सून आला तरी पाऊस लांबला, दुष्काळाची चिंता वाढली। राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी पावसाने ओढ दिल्यामुळे महाराष्ट्रातील धरणांमध्ये आता केवळ 25.79% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। विशेषतः पुणे विभागामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 15.79% साठा राहिल्यामुळे 18 धरणे कोरडी पडलेत आणि दुष्काळाची चिंता गडद झाली। बारामतीमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याचे पवारांचे निर्देश। 2 दिवसांपासून पवार बारामतीमध्ये। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचा प्रशासनाकडून आढावा घेतला। बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले। सीना नदी पडले कोरडे ठाक, नदीकाठच्या गावांसमोर पाणी टंचाईचं भीषण संकट। मागील 6 महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरानंतर आता सीना नदी पूर्णपणे कोरडी पडल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी आणि चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली। उजनी कोळेगाव धरणातून पाणी न सोडल्यास शेती आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झालाय। खासगी व्यापाऱ्यांचे दर नाफेडपेक्षा जास्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निफाड बाजार समितीतून काढता पाय। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 1580 प्रति क्विंटल हा दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडऐवजी खासगी व्यापाऱ्यांना कांदा विकण्यास पसंती दिली। संतापलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे बाजार समितीत पाहणीसाठी आलेल्या नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथून निघून जावं लागलं।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील बिसिल पाणी टंचाई, 39 गावांना 100 टँकरद्वारे पाणी पुरवठा, जनावरांची भटकंती सुरू, पाणी आटल्यामुळे खेळणा केळगाव प्रकल्पामध्ये हजारो मासे मृत्युमुखी. सिल्लोड तालुक्यामधील मध्यम आणि लघु जल प्रकल्प पूर्णपणे आटल्यामुळे 39 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. 100 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी आटल्यामुळे प्रकल्पातील हजारो मासे मरण पावलेत. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी, 3 महिन्यात 5 वेळा खतांची दरवाढ, 50 किलोच्या पोत्यासाठी आता 2450 रुपये, गेल्या वर्षीच्या तुलनेत 1000ची वाढ. खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर खतांच्या किमतीमध्ये मार्च ते जून दरम्यान मध्ये तब्बल 5 वेळा वाढ झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. DAP खताची पोतं 2450 रुपयांपर्यंत पोहोचलं असून मर्यादित अनुदानित साठ्यामुळे बाजारामध्ये शेतकऱ्यांची कोंडी झाली. तिसऱ्यांदा कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अटी लागू, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही अटी लागू असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. पण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मात्र मिळणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदीत टेंडर घोटाळा, कागदपत्रांची अपूर्तता असलेल्या 11 संस्थांना मंजुरी, कांदा दर घसरणीवर उपसमिती तोडगा काढणार. केंद्र सरकारच्या कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अपात्र ठरवलेल्या 11 सहकारी संस्थांना नियम डावलून मंजुरी दिल्यामुळे टेंडर घोटाळा झाल्याचा संशय आहे. तर दुसरीकडे राज्यातील कांदा दरामधील घसरणीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाने एक विशेष उपसमिती नियुक्त केली. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यामध्ये महाडीबीटी पोर्टलमध्ये त्रुटी, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा, युरियावरील अटीही लादल्या, शेतकरी सोयाबीन बियाण्यांपासून वंचित. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरील त्रुटींमुळे तालुक्यामधील अनेक पात्र आणि गरजू शेतकरी सोयाबीन बियाण्यांच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून विक्रेते युरिया खतासोबत आधी बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शक्तीपीठ महामार्गाबाबत प्रशासनाकडे कुठलीच माहिती नसल्याने संभ्रम वाढलाय. इतर जिल्ह्यामध्ये मोजणी सुरू, धाराशिव जिल्ह्यात मात्र शांतता. जुना मार्ग बदलल्याची चर्चा, सोशल मीडियावर गुगल नकाशा व्हायरल. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं नवीन रेखांकन बदलल्याच्या चर्चांमुळे धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि संभ्रम निर्माण झालाय. जिल्हा प्रशासनाकडे या नवीन मार्गाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चक्रा मारताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरामध्ये नाफेडकडून कांदा खरेदी नाहीच, खासगी व्यापाऱ्यांच्या लिलावाला पसंती. 19 किलोमीटरवरील गोदामामुळे शेतकरी साशंक, नोंदणी, कागदपत्रे आणि जनजागृतीच्या अभावाचा परिणाम. सिन्नर बाजार समितीमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्राला शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कारण खरेदी केंद्राला कांदा 19 किलोमीटर दूर असलेल्या हिवरगाव येथील गोदामात पोहोचवण्याची अट आहे. वाहतुकीचा अतिरिक्त खर्च आणि कागदपत्रांच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांनाच कांदा विकणं पसंत केलंय. अमरावती जिल्ह्यात 6.64 लाख शेतकऱ्यांना ई शिधापत्रिका, कागदी शिधापत्रिकेला निरोप, लाखो लाभार्थ्यांची KYC. भंडारा गडचिरोली महामार्गाला गती, भूसंपादनासाठी 534 कोटीच्या निधीला मान्यता, आधुनिक वाहतूक सुविधा. 14.241 किलोमीटर द्रुतगती महामार्गासाठी सुधारित आखणी. देवळ्यात नाफेडची कांदा खरेदी रखडली, प्रशासनाची अनागोंदी, शेतकऱ्यांना मनस्ताप, माल परत नेण्याची वेळ आली. देवळा बाजार समितीमध्ये नाफेड आणि CWCच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे पहिल्याच दिवशी कांदा खरेदी ठप्प झाली. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून आणलेला माल न विकताच परत नेण्याची वेळ आली. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीचे 481 कोटी रुपये रखडले, 46,000हून अधिक शेतकरी आर्थिक अडचणीत. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामात खरेदी झालेल्या धानाचे 481 कोटी 54 लाख रुपयांचे चुकारे रखडल्यामुळे 46,000 शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना निधी अभावी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेती मशागतीसाठी खासगी सावकारांचा आधार घ्यावा लागतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.